अध्यायातलं ज्ञानेश्वर महाराजांनी श्री गुरुसजीनं मन केलं इथे चालू आहे. जय जय शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंदे म्हणून त्यांना जय जयकार करतात. सिद्ध हे पद ब्रह्माचं बोधन करून देत असे. जय जय सिद्धे किंवा सिद्धे शब्द हा पवित्रतेचं वर्णन करू शकते. ब्रह्माचं बोधन करू शकतो म्हणजे ब्रह्म एकीम स्वरूप आहे. तेव्हा त्याला ब्रह्म हे नाव का आलं? सद्रूप चिद्रूप आनंद असून त्याला ब्रह्म असं का म्हणतात? शास्त्रीय माहिती आहे. त्याला ब्रह्म म्हणजे व्यापक असा त्याचा अर्थ आहे. ब्रह्म या शब्दातून धातूमधून त्याचं हे झालेलं आहे. किती निरपेक्ष व्यापक आहे सांगता येत नाही आपल्याला. त्याची व्यापकता किती आहे? निरपेक्ष व्यापक. आकाश हे सुद्धा व्यापक आहे पण ते इतराच्या मानाने व्यापक आहे. ब्रह्म हे किती व्यापक आहे? म्हणजे निरपेक्ष व्यापक आहे. म्हणलं त्याच्या काहीतरी सांगा ना, मग त्याच्या काहीतरी मर्यादा त्याला अनंतपद ठेवलेलं आहे. किती व्यापक आहे त्याचा अंत लागत नाही. समुद्रामध्ये किती पाणी आहे ते का उजनी धरण आहे का कोणी कुबेर समुद्रातल्या पाण्याचा कुठं अंत लागत असतो का? नाही का? आता हे विमान पडलं अहमदाबादवरून लंडनला जाण्याकरता 11 तास लागत आहे किती, आणि ते सगळं समुद्रावर जात असतं. समुद्राच्या पलीकडे आहे. सूर्याच्या ठिकाणी किती प्रकाश आहे सांगता येत नाही. अनुपमेय असं म्हणत असतात. त्याला दुसरी उपमा देऊन सांगता येत नाही. त्याचा एक किरण मुगवला तर ब्रह्मांडातला सगळा अंधकार घालवण्याची शक्ती सूर्याच्या एका किरणात आहे. दिवे सूर्य सहस्रस्य भवेद जगपरिष्ठिता यदि भासदृशी शाद भासत तस्य महात्मना. अर्जुन म्हणतो विश्वरूपाचं तेज किती आहे? दिवे सूर्य हजारो सूर्य एकत्रित केले तरी ते तीळ मात्र सुद्धा याची उपमा देऊ शकत नाही. कोणत्या ह्याच्यामध्ये 11व्या अध्यायामध्ये दिवे सूर्य सहस्रस्य एकाच वेळेला उगवले भवेद युगपरिष्ठिता. म्हणून ब्रह्माच्या वर्णनामध्ये शेवटी म्हटलेलं आहे ना, निरपेक्ष वर्णन ब्रह्माचं करून सांगता येत नाही. मग आता वर्णनच करता येत नाही, सांगता येत नाही, आहे पण सांगता येत नाही. जीवाला कळेल कसं? मग त्याच्याकरता मिथ्या जगताचा आश्रय करून ब्रह्म कसं आहे वय यतो इमानी भूतानी जायन्ते येन जीवन्ते आहे का? ब्रह्मा आता तो ब्रह्मा जन्माद्यस्य त्या या सूत्रावर ते म्हणलं त्याच्यापासून हे सगळं जगत उत्पन्न होते आणि जगत हे त्याच्यामध्ये राहत नाही. त्याच्यात ब्रह्माच्यामुळे हे जिवंत राहते. त्याच्या मूल जन्माला आलं आणि दूध नसेल तर मरत गेले. नाही मूल काय आलं आणि दूध नसेल जिवंत राहील. मग दूध कोणी निर्माण केलं? बाळा दुधा कोण उत्पत्ती. मग ईश्वर काय केला पाहिजे? कार्य नाटवेची कृपाळू पोषितो जगाशी नाही का? जडा करून होत असे. जडाला कुठं ज्ञान आहे का? याच्या सणामध्ये दूध निर्माण करावं ही चेतन अधिसृष्टी होतात. गाडी कुठे थांबायची कुठे थांबायची नाही लोखंडाला कळते का? ड्रायव्हर काय केला पाहिजे? सगळ्या जगाचा ड्रायव्हर कोण आहे? चालेल शरीर कोणाचे नाही का? म्हणून वृक्षाची पान राहिली आणतात. तो ईश्वर तुम्ही माना तो नववा म्हणा. एक दर्शन करा तो ईश्वर मानत नाही. त्याला विचार असत्यमा प्रतिष्ठांते जगदाव अनेश्वरम. त्याला विचारलं मग जगत कसं उत्पन्न? किमन्यत का? काय बुद्धी का आण ठेवली का? काम निर्माण करतो आणि कसे वागा पाप नाही काय नाही. पण अलीकडे तसाच प्रवाह आहे. भारतीय संस्कृतीमध्ये केवढा विचार आहे बा. हा विचार बरं का इतर शास्त्र दर्शनकारांनी सुद्धा केल्या. इस्लाम धर्माने सुद्धा
पाप पुण्याचा विचार केलेला आहे, पण तो अगतिकत्वाचा आहे. अगतिकत्वाचा आहे म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये मांस पाहिलं तरी पापाला काय होते, खाणं तर मग. आणि त्यांच्यामध्ये आवडीने सणाच्या दिवशी मांस खातात, म्हणजे किती खालचा दर्जाचा धर्म आहे. त्याच्यात पाप मानत नाही, पुण्य मानत नाही, काही मानत नाही. म्हणून सर्वांमध्ये धर्मात श्रेष्ठ कोणता आहे? हिंदू धर्म आहे ना. हिंदू धर्म इतका श्रेष्ठ धर्म आहे नव्हे. पण आज त्याला ग्लानी आलेली आहे. काय? हिंदूची संख्या कमी व्हायला लागलेली. इतर पेरलं ते उगत नाही, तर उगवल्याशिवाय ज्या धर्माने म्हणून सारखे शेवटपर्यंत जाऊ शकतो, साध्य प्राप्त करू शकतो, असा धर्म जगाच्या पाठीवरती. हे कोणी दाखवलं? विवेकानंदाने दाखवलं. काय काय धर्मराज्याच्यामध्ये विजय कोणी मिळवला? मग विवेकानंदाचा विजय आहे का तत्त्वज्ञानाचा विजय आहे? तत्त्वज्ञानाचं तर विवेकानंदाने काय सांगितलं? कीर्तनकाराने तुम्ही आम्ही सांगत असतो, आपल्याला काही मानधन मिळते. कोणामुळे मिळते? ज्ञानोबरायने, तुकोबरायने आणि सर्व करून ठेवलं असतं. आपण काय सांगितलं असतं? मला सगळा विजय कोणाचा आहे? हे तात्पर्य असं आहे. अलीकडे आता विवेकानंदाचा विसर पडला आणि सगळ्यात तरुण म्हणा, विद्यार्थ्याला म्हणा, कोणाचा आणखी व्हायला लागला? शाहरुख खान, नाही अमिताभ बच्चन काय का नाही. आम्हाला तर आनंदाची स्वामी होती बा. आणि तुमच्या विचारला सिनेमामधला मुख्य असतो दिग्दर्शक, आणि दर्शनाकरता आला. बराच वेळ बसला होता स्वामी महाराजाकडे. तो स्वतःहून सांगायला लागला, जेवढे सिनेमामध्ये आहे ना सगळे वेश्य आहे म्हणे. काय त्यांना पावित्र्यतेचा गंध नाही. कशाला पवित्रता म्हणतात, कशाला हे करतात. आणि आज सगळा विद्यार्थी वर्ग कशाला बोललेला आहे. मग एखादा मोठा आणखी देव मनुष्य जरी आला तरी त्याला लोकांना पाहण्याकरता जात नाही. सिनेमातली नटी आली तर चेंगराचेंगरी झाली. काळ आहे तसं न आपलं काय केलं. पण एक सहज इथे आलेलं आहे म्हणून आपलं दृष्टांत आहे. म्हणून ते विचार केला आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. जय जय हो शुद्ध उदारे. आणि शुद्ध शब्द आहे, पवित्र हा शब्द कशामध्ये आपल्या आता बोलण्याच्या हे नाही किंवा हे करू नये. मग बोलणं हेच काय. पण आपण थोडी जाणीव असल्यामुळे आता आमच्याकडे काही लोक येतात किंवा एक माणूस धोतर नेसलेला दिसत नाही. बाबा काय वय आहे? 85 वर्ष आहेत. शिकला नेसून काला आहे तस नाही बघा. तो काय रोज धुतला असतो का? सुद्धा 8 दिवसांनी धुतला तेच मेहरबानी. आणि सगळे लघवीचे डाग कुठं पडत असतात. आणि तोच सारखा काय करतात, कुठे ख्रिश्चन धर्म आणि कुठे हिंदू धर्म. आपल्या ह्याच्यामध्ये धूत वस्त्र टाकायचे. दिवसभर वापरलेलं वस्त्र काय वापरतात? धूत वस्त्र वापरतात. तुम्ही बाकी ओवळा नेसला त्यावेळेला वृत्ती कशी असते, आणि धुतलेला नेसल्यानंतर वृत्ती त्याच्यामध्ये पवित्र आहे. आपण काही देवाची पूजा जरी करत असलो तरी सुद्धा आहे की अजूनही ते प्रथा बंद झाल्या म्हणा, होऊ नये म्हणा. पण त्र्यंबकेश्वरला देवाच्या दर्शनाला गेले आतमध्ये कपड्याने जाऊ देत नाही. सोळं नेसणंच काय हे पावित्र्य आहे काय. आपण आपल्याला असं वाटते अत्याचार आहे. अत्याचार नाही, पावित्र शिकवलं जात आहे. ते सोळं नेसून म्हणून तुम्ही आपल्या ह्याच्यामध्ये आहे ना. आता कोण पाळत असते व्यवस्थित जसं जेवणाच्या वेळेला सुद्धा काय वापरलं पाहिजे. ब्राह्मण मंडळी काय वापरतात हे कशा करतात? सगळं पावित्र्य आहे. एक पवित्र आहे ती पवित्र. जी वस्तू माणसाला संसारातून तरुण नेते त्याला पवित्र नाही का.
म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजाचा आहे सकळ मंगळ निधी, म्हणजे पावित्र्य दाखवलेलं आहे. भगवंताच्या नामाईचं पावित्र्य तात्पर्य सर्व कशाकडे चाललेलं आहे. काल आहे तस्मै बरं आहे. वारकरी शिक्षण संस्था आहे म्हणून डोक्यावर टोपे तरी दिसते, धोतर तरी दिसते. वारकरी शिक्षण संस्थानं ते टोपे आणि धोतर कुठे गेलं असतं? त्रैकालिका भाव म्हणतात ना, ज्या अर्धी टोपी दिसते धोतर दिसते, जो वारकरी शिक्षण विद्यार्थी असला ट्रेन अजून भारतीय संस्कृती संस्थेने काय केली, संस्थेची संहिताच त्याची आहे बरं का. म्हणतो घाबरतो विद्यार्थी दारापर्यंत संस्थेच्या येईपर्यंत बोर्ड खाईत असतो बघा, आणि आतमध्ये आलं की टोपी काढतो. टोपी घालण्या इतर ते वर्गात वेळी त्याच्या ठिकाणी अजून जाणीव आहे. तर एकच माणूस आपण चांगल्या मिनिस्ट्रीमध्ये आहे. जवाहरलाल नेहरूची मिनिस्ट्री होती किंवा त्यामध्ये राजेंद्र बाबू डोक्यावर गावले डोळे, त्यामुळे एवढा मोठा जवाहरलाल नेहरू पण डोक्यावर गावले. आज कुठे आहे टोपीचा अभाव आहे. सगळ्याच्या ह्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर एकच धोतर आणि नेसलेला आणि टोपी असलेला एकच मनुष्य आहे, त्याचं नाव अण्णासाहेब हजारे आहे. अजून संस्कृती तशीच आहे. किती मोठ्या लोकांना असेल तरी पण धोतर म्हणजे धोतर आणि टोपी म्हणजे टोपी. संस्कृती ठेवा जाऊ. आपला काही भारतीय संस्कृती किती उच्च दर्जाची आहे त्याचा समजा, त्याचं इंडियन सिव्हिलायझेशन म्हणतात. विवेकानंदाने किंवा या संस्कृतीचा पुरावा भारतीय तीर्थ राम समर्थ वगैरे मांडता दिलेले आहे. म्हणून सहजी चाललेला म्हणून दृष्टांत जैव शुद्धे उदारे नन्वर्त आनंदे म्हणून त्याचा जय जयकार होत असतो. असे जे मोठे पुरुष असतात सांगावं लागत असते का लोक आपल्या उद्धाराकरता केल्याशिवाय. ज्ञानेश्वर महाराज काय पत्र पाठवतं का माझ्या नावाचा उच्चार करा? मग सहज आहे. भाग्य आहे भारतीयांचं की ज्ञानेश्वर महाराज आणि समाधी संजीवना मोठ्या मोठ्यानं दर्शन झालेलं आहे ना. गुलाबराव महाराज माधांजे त्यांना सुद्धा दर्शन आहे. हैवतराव बाबा ज्यांनी वारी काय केली त्यांना सुद्धा काय झालेलं आहे, दर्शन झालेलं आहे. अशी बरीच मंडळी आहे. जोग महाराजांना सुद्धा काय त्या चरित्रात झालं. म्हणलं तुझं उरलेलं आयुष्य आहे, प्रचाराकरता काय करायचं, घालवायचं, त्याच्यात चालायचं. बघा कधी कधी गुलाबराव महाराजाचा जोग महाराजाचा संवाद व्हायचा. गुलाबराव महाराज म्हणायचे मी त्याची मुलगी आहे काय, ज्ञानेश्वर कन्या म्हणून अभंग आहे बघा. जोग महाराज म्हणायचे तुम्ही कन्या आहे मी मुलगा आहे. ज्ञानेश्वर महाराजाचा कोण आहे ना तसा गेलेलं चांगलं भांडायचं नाही. असं जे मारुतीवर सांगायचे म्हणतात ते सूर्यभान महाराज होते ना, ते सांगायचे ते घेऊन जायचे सूर्यभान चल की आमच्या. आणि मग ते समाधीला आणि दर्शन घेते वेळी मारुतीबाबांना रामकृष्ण हरी असं जप ध्यानात यायचा. कशाचा हे म्हणला सूर्यभान तुला डोका ठेवल्यानंतर काही ऐकायचं का? म्हणलं महाराज मला काही ऐकत नाही. मला अरे रामकृष्ण हरीचा जप आहे. हे मारुतीबाबांचं सांगतो एकनिष्ठता. त्यांना काही कारणास्तव जेलमध्ये टाकलं होतं बा. अरे जेलमध्ये कुठं पुस्तकं नेऊ का ज्ञानेश्वरीने ते कोणाला टाकलं होतं जेलमध्ये? काही कारण नाही, वाचून पहा त्यांच्यामध्ये. मारुतीबाबाचं चरित्र आहे ना, त्याच्यावर नत्व आणि काही हे असे आपलं हे आला होता ना, वारी करू नका नसं करू नका नसं. ते मग सुधमराचं कीर्तन कशामुळे चालू आहे तर इथे बंदी होती कीर्तन करणे. मग मामासाहेब कुठे करायचे सदुमरा, ती प्रथा अजूनही चालू आहे.
मग तिथे नियम तिथं पुढं ज्ञानेश्वरीन काय आणि मारुतीबाचा नियम ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय जेवण करायचं. एक दिवस गेला, दुसऱ्या दिवस जेलरने सांगितलं, म्हटलं जेवण करा की. ते म्हटलं ज्ञानेश्वरी वाचली तर नाही तुम्ही जेवण करा. शेवटी ते मामापर्यंत गेलं कोणाकडे. आणि मामाने सांगितलं, म्हटलं हे बा तुम्ही त्यांना ज्ञानेश्वरी द्या. नाही तर म्हणलं 1, 2, 3 दिवस काय घेऊन बसलाय, मरून जातील पण अन्न ग्रहण करणार नाही. म्हणलं तर मला जिवंत ठेवायचं असेल तर त्यांना ज्ञानेश्वरी काय हे वारकरी शिक्षण संस्थेचं फाउंडेशन आहे. देवाचा महत्व पांडुरंगी हे म्हणजे संस्था 100 वर्ष झाले तरी टिकते. त्याला कारण काय, उलट टिकते का वाढते. ते शाखा व्हायला लागले. आणि नाही तर दुसरा एकच परिस्थिती आहे बघा. जोग महाराजांनी पुण्याहून येऊन इथे काय ठेवला, देव ठेवला. तोपर्यंत देह राखून ठेवला. पुण्यावरून इथे येईपर्यंत देह मग काय वाक्य आहे त्याच्यामध्ये. ते मामाना विचारायचे आली का आळंदी, आली का आळंदी. तर म्हणलं अजून यायची आहे. पुढे खडखड आवाज वाढला इंद्रायणीच्या पुलावरून. म्हणलं आली का आळंदी. म्हणले बघ आता आळंदीचा पूल आहे, आळंदी का झाली. म्हणलं आता देह ठेवायला काय हरकत आहे. आतापर्यंत काय आणला, धरून आणला. आता काय म्हणजे मृत्यूवरती सुद्धा काय महात आहे. तर मृत्यूपाने देव ठेवून दिलं बा. आणि नाथ एकनाथ त्यांचं लहान मुलगाचं लग्न होतं. मुलाचं काय केलं पाहिजे, लग्न केलं पाहिजे, बापावर त्याची जबाबदारी असे. पण ते लग्नात देवळामध्ये वाढलं. आणि मग अक्षता पडलेल्या मुलाला इथूनच काय टाकल्या, खोलीतून अक्षता. म्हटलं झाले का मंगलाष्टक, आटपलं का. हा म्हणले लग्न झालं. म्हणले आता मुलाच्या ऋणातून आम्ही काय झालं, आता देह ठेवायला काय नाही, देह ठेवला. हे चरित्र आहे. सामान्य याच्यावर मृत्यूवर सुद्धा मात करण्याची शक्ती भक्तामध्ये असते, दाखवायचं आहे. सामान्य असा आनंदामध्ये देह ठेवायला लावणारा धर्म जगतामध्ये जर कोणता असेल तर हिंदू धर्म आहे. ज्याच्यामध्ये दुःखाचा काही नाही, लेश नाही. साखरेमध्ये कुठं कडूपणा असतो का, केवळ बळी असे. पण आता असल्या प्रकारचा चांगला धर्म सोडून देऊ नाही करे. मुनिमची नोकरी सोडून देऊन कोतवालकीची नोकरी लागली. मोठ्या माणसाला म्हणून आपण केवढा भारत खंडित झाला पाहिजे. त्याच्यामुळे कशामुळे नाव घेऊ नये आंबेडकराच्यामुळे. एवढा गोड धर्म सोडला आणि बुद्ध धर्म काय केला, स्वीकारला. त्याच्यामुळे भारतातली हिंदू धर्माची संख्या काय झाली, कमी झाली. कारण सगळा प्रवाह कुठे गेला. आणि बौद्ध धर्म म्हणजे म्हणण्याच्या सुद्धा लायकीचा काही नाही. त्याला धर्मसुद्धा काय करता येत नाही. आपला काही राजकीय विषय नव्हे सहज हा नाही. उद्या काय होईल म्हणून भारतीयाचं चरित्र पाहिल्यानंतर जसा इस्लाम धर्माने स्वतंत्र पाकिस्तान मागितला, असं जर भावना जर उठली, हिंदू धर्माची भावना कमी जर झाली तर शीख लोकसुद्धा काय मागते, खलिस्तान मागते. आणि आज ज्याला आपण खालचा धर्म हा सुद्धा काय मागते, आमचा स्वतंत्र चालवणं काय होईल, अवघड आहे. पण जोपर्यंत मी हिंदू आहे ही भावना लोकांमध्ये काय झाली पाहिजे, रुजली पाहिजे की त्याच्यामध्ये केवढं सामर्थ्य आहे. हे सोडून आणखी नाही का प्रधानकी सोडायची आणि कोतवालकी स्वीकारायची. जाऊ दे आपल्याला आज परिस्थिती आहे नाही का. त्याचं आता किती आहे, सगळ्या उत्तर भारतामध्ये सुद्धा आता इस्लाम धर्म जास्त. आता लिहून आलो होतो आम्हाला काय सीतारामबाबांनी दाखवलं काहीतरी तुकाराम महाराजाची पालखी चालली होती तर ते कोण्या तिने बाईने काय टाकलं सांगा. किती विकृती व्हायला लागली.
जाऊ दे आपलं काय. ठरवायचं विश्वास झालेला आहे आपलं. शास्त्र जे निर्माण झालं, हिंदू धर्माला प्रसारित करणारं सगळं शास्त्र आहे. जय जय शुद्धे उदारे अनुमर्ता आनंदी विषय वेळे मिठी इंद्रिया नुटीसाठी ते तुझे गुरुकृपा दृष्टी हे आपलं होऊन गेला की. म्हणून विषयाला आणि ज्ञानेश्वर महाराजांनी उपमा जी दिली आहे, सांबाची उपमा दिली आहे. आणि आपल्याला आणखी दुसऱ्या तो चावल्यानंतर काय गुदगुल्या करत असतो प्राण घेत असतो. मग विषय प्रारंभिक गोड आहे, पण परिणामी काय आहे? परिणाम ताप संस्कार गुणवृत्ती विरोधा, म्हणजे त्याचा परिणामही वाईट, त्याचं लक्षणेसुद्धा वाईट. सर्व दृष्टीने त्याच्या अभावाची दुःख आहे, भावाची काय आहे? लग्न झालेलं आहे, मुलगा नाही, अभावाचे काय आहे? दुःख आहे. बरं झाला आहे चोरण डाकून नामकान दाखवाने काय बैरण आंधळून पागळून म्हणून ते जाऊ दे आपल्या. ही आपली यांची हे ना असं सांगण्यासारखं नसून नाही, लोकांनी ऐकून म्हणजे मग ब्रह्मचारी अवस्था पाळून सुद्धा आणि सुंदर परमार्थ करता एक वारकरी शिक्षण संस्था शिकवते. तुम्ही पागे मामासाहेब ब्रह्मचारी, बंकटस्वामी महाराज ब्रह्मचारी, लक्ष्मण सहज सान्निध्यात कोणत्यात राहा म्हणून त्यांना सांगितलं की फक्त जोग महाराज एकच म्हणायचे म्हणतात, सांगतात. म्हणलं एक तरी जन्म कशा करता द्या बाबा, अनेक जन्मापर्यंत तुम्ही संसार काय करता रे बाई, एक जन्म तरी कोणाकरता द्या द्या. उपाधी वेगळी, तुम्ही कायचा संसार आहे का नाही? एक उपाधी कमी केली तर सर्व संसाराचा काय होतो? निराश होतो. आणि आयुष्याचं सातत्य मिळते, काय मिळते? नाहीतर मग सगळ्याचा माणसाचा शोक म्हणजे तरी काय आहे? स्त्री पुत्र परिवार वगैरे याच्याशी तादात्म्य असणे, यालाच काय म्हणतात? शोक म्हणतात. कवना ते शोक त्या विचारसागरामध्ये पापाच्या 7 अवस्था सांगितलेल्या आहे. अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष अपरोक्ष, शोकनाश. शोकनाश म्हणजे एकदा अपरोक्ष ज्ञान झालं. कोणतं? अपरोक्ष ज्ञान झाल्यानं माझ्या ठिकाणी पाप नाही, पुण्य नाही, सुख नाही, दुःख नाही, मी करता नाही, मी भोगता नाही, जन्म नाही, काय नाही. मग आहे तरी कोण? मी सद्रूप चिद्रूप आनंद स्वरूप असा दृढ निश्चय बोधण, याला शोक म्हण. नष्टो तत्प्रसाद आहे. काय करायचं? एकदा पण ज्ञान कोणतं झालं पाहिजे? अपरोक्ष ज्ञान झालं माणसाला. मी ब्रह्म आहे असा दृढ निश्चय झाला. मग हे सगळं शोक काय झालं? मग आहे काय? आनंदाबाबती. आनंदाशिवाय दुसरं एकदा भ्रमणी वृत्ती झाली की आनंदाला काय नाही. मग वेदांतशास्त्र काय घालवते? मी ते आहे भ्रम घालवते. आणि ब्रह्म हे आनंद आहे का? बदला प्रतिबंध निवृत्त करते. काय करते? प्रतिबंध कोणता? अज्ञान आहे. आणि अज्ञानाचा नाशक कोण आहे? ज्ञान आहे की. मग कोणतं ज्ञान घ्यायचं? हे ज्ञान घ्यायचं का? मग कोणतं? राजविद्या, राजगुह्यम पवित्रमिदोत्तम प्रत्यक्ष अवगमम धर्म्यम ससुखम. म्हणून सर्वांमध्ये श्रेष्ठ विद्या कोणती आहे? ब्रह्मविद्या आहे. तिला राजविद्या म्हटलेलं आहे. सगळं दुःख निवृत्त करण्याची शक्ती कोणत्याच नाही. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला कोणती विद्या सांगितली? ब्रह्मविद्या. इतर विद्येने निष्णांत नका. मग त्याचा उपयोग काय झाला? सगळं काही माणसाला डॉक्टर आहे, अमकं आहे, तमकं आहे, आणि नाव बुडून राहिले, पोहण्याचं ज्ञान नाही का? इतर ज्ञानाचा काय उपयोग? कोणतं ज्ञान पाहिजे? पोहण्याचं ज्ञान पाहिजे. राजविद्या
तेच तरुण ज्ञानाला काय समर्थ आहे. समर्थ आहे. तात्पर्य हे सगळी ब्रह्मविद्या. श्रीमद भगवद्गीता म्हणजे काय? सगळ्या ब्रह्मविद्याचा कळस आहे ना. सगळ्या विद्यांची राणी. म्हणजे असं विचारायला म्हणलं सगळ्या ज्ञानाचं तात्पर्य कशामध्ये आहे? महाभारतामध्ये सांगितलेलं आहे. महाभारताचं तात्पर्य कशामध्ये आहे? श्रीमद भगवद्गीतेमध्ये आहे. आणि श्रीमद भगवद्गीतेचंही तात्पर्य कशामध्ये? यत्र योगेश्वर कृष्ण यत्र तत्र श्री बीजविद्र ध्रुवादिती एका श्लोकामध्ये आहे. जिथे अर्जुन आहे, जिथे भगवान आहे, तिथे भक्त आहे. आणि तिथे जिथे ज्ञानेश्वर महाराज आहे तिथे वारकरी शिक्षण कोणती विद्या येतं शास्त्री महाराज काय शिकवतात? भगवद्गीता पाठ. भगवद्गीतेला एवढं मोठं महत्त्व का? ते शृंगेरी पीठाचे शंकराचार्य होते बा. आणि तिथे जर त्यांनी भगवद्गीता पाठ म्हणून दाखवली, 1-2-4 श्लोक विचार 21,000 द्यायचे. दुष्काळाच्या काळात किती काही तुमची ठेव आहे का त्यांच्याकडे? तरी कसं करता जायचं? ही विद्या काय महात्म्य टिकवता तुम्ही विद्येचं. आणि एखादा चुकलंही बदल पुन्हा घ्यायचं, पुन्हा पाठ करून काय कर घे. तरी येण्या जाण्याचं काय द्यायचे? खर्च द्यायचे. 4 दिवशीचे 4 शंकराचार्य आहे ना, मग त्यांचा काय हेतू कोणता? हा आहे आपला धर्म काय केला पाहिजे? टिकला पाहिजे. यांना मनामध्ये आलं कवना ते शोक पोळीन कैसे निहो जरी प्रसाद रस पडले योग सुखाची सोहळे सेवका तुझे निश्चय आहे. तर योगशास्त्र ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्या म्हणून पतंजलीने हे योगशास्त्र दिलेलं आहे. त्याला योगसुख म्हणतात नाही का? ब्रह्मविद्या, ब्रह्मसुख, आत्मसुख. सुखाचे काही प्रकार केले तर योग मग हे सुख कुठं मिळत असते? समाधीमध्ये प्रकार. योगसुख शास्त्रामध्ये अंतिम साध्य आणखी समाधी म्हणून सांगितलेली आहे. त्या समाधीचाही चांगला विचार केला. आपले वारकरी संप्रदायसुद्धा भक्तिशास्त्रामध्ये समाधी सांगितली आहे. अर्जुन नाही का? लागली समाधी. अर्जुना देवने समाधी सभेची का तुला? पण ताटात ते सुख गोपाने तरी पण समाधीचा काय केलेला आहे? विचार केला. अलीकडच्या काळामध्ये बरं का योगशास्त्रातल्या समाधीचा काय करतात? निषेध करतात. निषेध करता नाही. कशा मग कशा करतात? तिथे आपल्या चित्तवृत्ती करता अधिक त्याची काय आहे? असं जर असतं ज्ञानेश्वर महाराजांनी 12व्या अध्यायामध्ये समाधीचं काय केलं असतं? 6व्या अध्यायामध्ये, 9व्या अध्यायामध्ये, 6व्या अध्यायामध्ये समंकाय शिरोग्रीवम धारयन्नच संप्रेक्षणाशिकाग्रम समदेशन समाधीचं काय करे? 12वे तेक्षर निर्देशस्य नाही का? क्लेशोधिकस्तरस्तेषां व्यक्तासक्तवेदशां इथं समाधी आहे. 9व्या अध्याय नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तसं तिथेही सुद्धा सुख याचं ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराजांनी योगशास्त्राचा निषेध केला. ते योगशास्त्र उलट पूरक आहे. नैतिक तयारी करून देतात आणि शारीरिक सुद्धा तयारी नाही का? आपण कोण्या प्रवचनाला लोक कीर्तनाला कशी बसतो? आडवे बसतो, उलटे बसतो, पालथे बसतो, काय झोपही घेतात. आणि योगशास्त्रामध्ये शारीरिक तयारी आहे. कसे बसून चालत असते का? आणि त्या शारीरिक तयारी करता का? जेवण भरपूर घेऊन समाधीला बसता युक्त आहार शारीरिक काय असावी लागते? तयारी असावी लागत असते. ते गादीवर बसून कुठं समाधी लागत असते का? आसन धूत वस्त्र लागत असते. काय लागतं? ती जागाय सुद्धा काय पाहिजे? शुचोदयचे प्रतिष्ठाभ्य स्थिर महासन नाट्य चेतन नाट्य. मग ज्ञानेश्वर महाराज तरी कोणत्या आसनावर बसलेले आहे?
नामदेव महाराजांच्या मुलांनी ते आसन तयार केलं बरं का, तुळशीच्या वगैरे नको भगवंतांनी सुद्धा केलेलं. आणि जातो ज्ञानेश्वर बैसावे अशी शारीरिक तयारी योगशास्त्रामध्ये सांगितली. आणि त्याच्याकरता नैतिक तयारी करता योगशास्त्रामध्ये काय काय असावं लागते त्याच्याकरता आणखी ते अहिंसा, सत्यास्त्रिय, ब्रह्मचर्य, परिग्रह अशी 5 प्रकारचे यम आहे. यम म्हणजे माणसाला घेऊन जात असतो तर यम आणि शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधानाने नियम यमाने त्याच्यामध्ये पहिला शब्द ठेवला अहिंसा. अहिंसा याचा अर्थ आहे निर्वैर बुद्धी. कोणची बुद्धी? हां, निर्वैर बुद्धीमध्ये कोणाला त्रास देण्याची काय नसते. आपला वैरीच नाही तर त्रास देईल, समबुद्धी झालेली असते. म्हणून त्याच्यामध्ये आणखी अहिंसा. आणि काया वाचा माणसे राटणे ते अहिंसे प्रधान. जगाची सुखोद्देशे काया वाचा माणस. ज्ञानेश्वर महाराजांनी 50 वयामध्ये 13व्या अध्यायात वर्णन केलं आहे कशी हे असते अहिंसा असते. आणि ते ज्ञानेश्वर महाराज 16व्या अध्यायामध्ये एकाच वहीत आठवून टाकलं. व्यापक करणं हे त्यांच्या हातात. आणि थोडक्यात सांगणं जगाची या सुखोद्देशे काया वाचा माणसे राटणे आणि ते अहिंसे होणाराही पिढ्या न दिले. मग सर्व पशुपक्ष्यामध्ये परमात्मा आहे असं समजून त्याचं बोलणं कसं असते, त्याचं चालणं कसं असते, त्याचं वागणं कसं असते, सर्व याच्यामधून जगाला आनंद होत असतो. त्याला अहिंसा. त्याप्रमाणे सत्य, खरं बोललेलं काय सत्य असं म्हणत असतात. आश्रय म्हणजे दुसऱ्याच्या वस्तूविषयी अंतःकरणामध्ये आणि कोणची बुद्धी नसणं याला असते ब्रह्मचर्य. हे जे आज जे काही दिसते वारकरी शिक्षण संस्था आहे म्हणून दिसते का म्हटलं तर तुम्ही पायी फडकरी असो म्हटलं कीर्तनात नाही सांगायचं. कीर्तनात नाही सांगायचं नाही तर मग भलतं. इथला पोरगा त्याला आपल्याला आपण लग्न केलं पाहिजे हा विसर पडलेला असतो. काय पडलेला असतो? विशक्ती कोणाची आहे? ढोक महाराज नाहीच कसं काय नाही तर तुम्ही ग्रस्ते लोकांच्या जवळ कधी करत येईल. शिकवून आम्हाला मग ते काय होतं ते बाई वडिलाच्या पोराचं पत्र येत आहे. त्याचं वय झालेलं आहे. आम्हाला सुनबाई बघण्याची काय इच्छा आहे तेव्हा आमच्या मुलाला कृपा करून लवकर काय करून दे. आम्ही म्हणत असतो तुम्ही एकुलता एक आहे, आईवडिलाची काय इच्छा आहे. मग काही ग्रस्ती झालं म्हणजे काही परमार्थ करता येत नाही का? हा विषय आहे की तो म्हणला बुवा असला उपदेश आम्हाला सांगू नका. ब्रह्मचारी काय मामाची गोष्ट सांगतात. आता ते मामा माझे परकी हे झालेले आहेत प्रोफेसर, सर्व दृष्टीने परिपूर्ण, काय कमी आहे. मग एकाला आपली मुलगी कोणाला द्यायची? सोनपंतांना द्यायची. आणि मग तो आला बघा आणि विचारपूस करायला लागला. मग मामाचा विचारलं आघात स्वागत सगळं काय. म्हणले मला स्वप्न पडलेलं आहे आणि त्या स्वप्नामध्ये आणखी देवाने असं सांगितलेलं आहे आपली मुलगी कोणाला द्या, योग्य वर आहे करा. आता मामा साहेब म्हणलं असा निरोप. मामा म्हणायला लागले म्हणले पा तुम्हाला जसं स्वप्न पडलं तसं मलाही स्वप्न चरित्र आहे. मला पडलं स्वप्न तर मी खरं मानेन. काय मानेन? म्हटलं जरी देवाला आणि मला सांगायला लागला की तुम्ही आमच्या मुलीची काय करायला लागलं, मी देवाला सांगेन मी ब्रह्मचर्य व्रत स्वीकारलेलं आहे. अरे तरी कोणतं व्रत स्वीकार?
आश्चर्य. मुळीच लग्न करणार नाही. वा, हो. ही परंपरा उज्ज्वल परंपरा आहे. वा. असं आहे. ही यज्ञदाचरती श्रेष्ठ आहे. तत्त्वदेव काही कमी होतं का ना, काही कमी होतं का म्हटलं तरीसुद्धा देह कशात निजवायचा. यज्ञदाचरती मार्ग धावणी गेली अद्विदया निधी सुंदर तेण्याचे पण ते चालू जाता न पडे कुंदा. असं एक सर झालेलं ब्रह्मचारी व्रत म्हटलं. आणि शेवटा परिग्रह आहे. वाजीपेक्षा जास्त वस्तू असू नये. ज्याच्या योगाने आपल्याला आणखी उपाधी होईल त्याला काय म्हणतात अपरिग्रह. शौच संतोष तपस्वाध्याय ईश्वर प्रेरणा. शौच म्हणजे बाह्यशुद्धी. स्नानाच्या द्वारा आपण कोणती शुद्धी करतो. आंतरशुद्धी म्हणजे काय मलविक्षेप नावाचे दोष झालं याला काय म्हणतात अंतर. शौच संतोष आहे त्या परिस्थितीमध्ये नाही का. कधी सुख आहे कधी दुःख आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये समाधान वृत्ती ठेवणे. याच्या विवरण जास्त तुमचे स्वामी रामसुखदासजी म्हणाले. त्यांच्यात साधक संजीवनी साधनसुद्धा ग्रंथ आहे ना, भरपूर वर्णन केलं आहे त्यांनी. त्याप्रमाणेच वागणारे होते बा तुमचे स्वामी रामसुखदासजी महाराज. ते 2-3 आम्हाला दिले होते त्यांनी. एक साधक संजीवनी म्हणून आहे, साधक सुद्धा म्हणून त्यांनी त्याच्यात बराचसा काय केलेलं आहे. सौष संतोष आणि स्वाध्याय म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी याचं वर्णन 13व्या अध्यायामध्ये केलं. स्वाध्याय म्हणजे ईश्वर प्राप्तीला घे तो वावया गोचरून श्रुतीचा निरंतर किंवा नामस्मरण सातत्याने करणे याला स्वाध्याय असं म्हणतात. शौच संतोष तपस्वाध्याय तप. त्या तपामध्ये सुद्धा मानसिक तप वाचिक तप पाय तप वगैरे असे तप आहे. कमी जेवण करणे हे सुद्धा तपच आहे का. बरं नाही तर पदार्थ गोड लागतो म्हणजे खावा. एका मुलाला विचारणार जागे वेळ झालेला जेवायची. संस्थेमध्ये घंटा वाजत असते. लवकर जागे. नाही म्हणायला लागले काय भूकच नाही. काय झालं आहे म्हणजे बटाटे वडे खाल्ले. किती खाल्ले 21 खाल्ले. काय अभ्यास करील लोक. आहाराचं खूप वर्णन केलं. तुम्ही ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय वाचा. त्याच्यामध्ये आहार नाही 17व्या अध्यायामध्ये आहाराचं काय केलेलं आहे. आहार शुद्ध ध्रुवा स्मृती म्हणजे पण मनाच्या ठिकाणची ग्राहक शक्ती काय होते वाढते. सात्विक काय असावा आणि भारतीय संस्कृतीमध्येच आहे नाही का. बाकीच्या संस्कृतीमध्ये आहाराचं विश्लेषण नाही. जेणेकरून पुष्टप्राप्ती होईल असा आहार घ्यायचा. म्हणजे याच्यात एक लेख लिहिणारा तो हा. आणि ती बाई म्हणजे त्याच्यात तज्ज्ञपणा आहे का कोणत्याही शास्त्रात. आणि त्या बाईचा लेख होता अवश्य आणखी मांसाहार करावा. त्याच्यापासून प्रोटीन्स मिळते अमक मिळते तमक मिळते. आम्ही म्हटलं मनात म्हटलं बा हे भारतीय संस्कृतीमध्ये नाही का चांगल्या आहे. तुपामध्ये राखेल कशाला मिसळते कोणाला माहिती. ते राखेल तुपाला काय करून टाकले. आता अलीकडे काय सांगतील लोक काही सांगता येत. पण ते बरं आहे आपल्या भारतीय शिक्षण संस्थेतले संहिता आहे. मांस भक्षण करू आपली संहिता आहे. तात्पर्य आहार शुद्ध हो त्याला असं म्हटलं आहे. मग शौच संतोष तपस्वाध्याय बडे ईश्वर प्रणित आहे. जे जे कर्म आपण करतो ते शंभो तवा राध अशी नैतिक तयारी पाहिजे कोणती. आणि मग शारीरिक तयारी कोणची. यम नियम पुढे आसन. म्हणजे आसनामध्ये पद्मासन मयुरासन वासनाचा सुद्धा विचार सह्याचा विचार अधिक. ज्ञानेश्वर महाराजांनी 7व्या अध्यायामध्ये आसन कुठे लावावं कसं असावं
याचा काय केलेला आहे विचार केलेला आहे. आणि त्या आसन पुढे मग यम नियम आसन प्राणायाम, त्या प्राणायामामध्ये इळा पिंगळा वगैरे, पूरक, कुंभक, रेचक, डाव्या नागपुडी जो ओढायचा आणि पुढे तो कुंभक म्हणजे धरून ठेवायचा आणि पुढे रेचक म्हणजे काय करायचं. पण त्याच्याकरता नैतिक तयारी असावी लागते ना. पण त्याच्यामध्ये चक्र आहे, बंध आहे, ओढियाना बंध वगैरे बरेचसं वर्णन केलं आहे. असं सांगतात आपल्याला काही टीका करण्याचा आपला काही अधिकार नाही. पण जे योगशास्त्रामध्येच नाही अजूनही याची अपूर्वता कमी आहे. आणि ती अपूर्वता ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या 6व्या अध्यायामध्ये भरून काढलेली आहे. असं सांगतात. आपला काही योगशास्त्राचा अभ्यास नाही. पण जी कमतरता उणीव आहे कोणत्या ह्याच्यामध्ये ती भरून कोणी काढली. इतका वर्णन चंद्रशेखरचे वडील एकनाथ महाराज सांगायचे. बरं ते चांगले अभ्यास होते. ते म्हणले हे वर्णन योगशास्त्रात सुद्धा आहे. इतकं कुंडलिनीचं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज ते काय उपजत आली बरोबर आणि आले लोटांगणे म्हणजे योगी होते ज्ञानेश्वर महाराज. म्हणजे योगशास्त्रामध्ये आसन पुढे प्राणायाम, प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे सर्व इंद्रियांचा निग्रह करणे, एकाच ठिकाणी वृत्ती ठेवणे, त्याला प्रत्याहार म्हटलेलं आहे. म्हणजे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा एकत्र तत्रैक स्थानम, एकाच ठिकाणी वृत्ती स्थिर होणे, याला काय म्हणायचं धारणा असं म्हणत असतात. आणि धातुर्ज्ञान परित्यज्य क्रमांत एक गोचरम निवातदी भवच्चित्तम समाधी इत्यभिधी. पंचदशीमध्ये सांगितलं अखंड ब्रह्माकार वृत्ती असणे याला समाधी. त्या समाधीमध्ये सविकल्प निर्विकल्प समाधी, शब्दानुविद्य अननुविद्य अद्वैत अवस्थान अद्वैत अवस्थान समाधीचे काय केलेले प्रकार केलेले आहे. बराचसा विषय ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ग्रंथामध्ये काय केलेलं आहे सांगितलेलं आहे. समाधी एक शेवटची अवस्था आहे. पण वेदांतशास्त्राच्या दृष्टीने समाधीमध्ये थोडी उणीव दाखवली आहे आणि ती उणीव संतांनी भरून काढलेली आहे. अर्जुना देवनी समाधी सगळं याचं वर्णन करते. जी समाधी आहे या समाधीमध्ये एकता नसतात. समाधी म्हटलं मनुष्य करत हा उत्थान अवस्थेमध्ये हात इकडे करील पाय इकडे करील कोणत्या अवस्थेत, पण समाधी अवस्थेमध्ये कसा असतो समंकाय शिरोग्रीव, त्याला काहीच करता येत नाही. वृत्ती स्वस्वरूपात तद्रूप झालेली आहे. काय झाली लीन नाही. काय झाले लीन म्हटलं तर व्याप्यव्यापक भावाला नाही आलं का. लीन होणं म्हणजे कशात तरी काय होणे आणि तद्रूपता म्हणजे लीन नाही. तद्रूप होणं तत्स्वरूप होणे म्हणजे ती वृत्ती तत्स अखंड ब्रह्माकार वृत्ती होणे याला समाधी असं म्हटलेलं आहे. म्हणजे ही समाधी अशी आहे. समाधी वेदांतांची आहे ना, वृत्ती तद्रूप होणं ही वेदांतांची समाधी आहे ना. नाही वेदांताची नाही. हे पहा ही याची वेदांताची जी योग्याची समाधी आहे. वेदांताची समाधी काय आहे साध्याच्या बाबतीने काय नाही हे नाही बा. पण तो म्हटलं काय आहे तर योग्याच्या समाधीमध्ये काय आहे शरीराची हालचाल काय असते स्थिर असते. काय काय तर हे उत्थान अवस्थेत मात्र मग सगळं करतो. जेवण करतो हे करतो सगळं काय करतो. काय काय एक उत्थान अवस्था. आणि वेदांताची समाधी कोणतीही अवस्था असू दे ब्रह्मसुखामध्ये काही नाही बहुत नाही. तर नाही का प्रश्न सुनवण न करो मी या बोलावर म्हणजे युद्ध तरी जर अर्जुन करून आलेलं तरी समाधीमध्ये काय नाही भंग नाही. मग आता एकदा पूर्णत्व अवस्था प्राप्त झाल्यानंतर अर्जुन काय झोपा काढत होता का. मग काय करतो युद्धाला काय झाला तयार झाला तरी समाधी तशीच आहे. हे कोणत्या शास्त्रातली आहे वेदांत शास्त्रातली आहे.
योगशास्त्रामध्ये समाधीमध्ये वृत्ती लीन होते का एकरूप होते योगशास्त्रानुसार? काय म्हणतात शास्त्रीकार? मी प्रश्न असा विचारला आणि त्यांनी असं उत्तर दिलं की योगशास्त्राची जी समाधी आहे त्यामध्ये वृत्ती अधिष्ठानामध्ये लीन होते की अधिष्ठानाशी तद्रूप होते. तर शास्त्री म्हणजे योगात चित्तवृत्ती निरोध, मग त्या निरोध केलेल्या वृत्तीचा तद्रूपता होते स्वस्वरूपाशी का लीनता होते अधिष्ठानात? वेदांताच्या समाधीमध्ये तद्रूपता आहे. बरं का? योगशास्त्रामध्ये आहे का? योगशास्त्रातलं आहे. योगशास्त्रामध्ये काय असे सुख आहे. बरं का? आता समाधीमध्ये आपल्या सुषुप्तीमध्ये सुख आहे की नाही, पण ते आवृत आहे. अज्ञानाने काय आहे? समाधीमध्ये अनावृत सुख आहे. सुख आहे पण अज्ञानाचा काय नाही. मग हीच समाधी आहे. ही कशातली? वेदांत शास्त्रात. आणि योगशास्त्रामध्ये समाधी आहे पण उत्थान दशेमध्ये त्याचा उपभोग नाही. आणि वेदांताची समाधी एकदा लागली की मोडतच नाही. ते काय म्हणते शास्त्राची? काय त्या समाधीत पण एक निर्विकल्प समाधी आणि एक सविकल्प समाधी असे दोन भाग आहेत. दोन आहे. संप्रज्ञात संप्रज्ञात निर्विकल्प ध्यातान ज्ञान ध्येयाचं स्मरण असेल तर ते काय सविकल्प आहे. आणि हे स्मरण नाही ज्याच्यामध्ये त्याचं त्रिपुटीचं भान नाही, ती निर्विकल्प. पुढे काय कल्पना करा मी कोणीतरी आहे काय म्हणा. मग हे भान होणं म्हणजे काय? हेच आहे. आणि पुढे त्याच्यात अहम आहे. काय अहम आहे, मी कोणीतरी आहे. आणि पुढे काय मी आहे याच्यामध्ये हे भान काय आता मी कोणीतरी आहे. मग आहे हे सुद्धा भान निर्विकल्प. नाही तर म्हणजे जनक राजे गेले होते ना, पण जनक राजाकडे कोण शुकाचार्य गेले आणि ते म्हणला मी शुक आलेला होता. म्हणला हे बा काय करा हे टाकून द्या की. म्हणलं मी ज्या घेतलं म्हणलं काय टाकायचं, माझ्या लांगोटी नाही काहीच नाही काय. म्हणलं हे बा मी आहे हे सुद्धा भान काय की मी कोणीतरी काय आहे. अहंकार काय झाला पाहिजे. अहंकार गेला आणि तो काय म्हणे देव. म्हणजे जे अहंकार आहे सुद्धा काय आहे. कारण सगळ्याला कारणीभूत कोण आहे? अहंकारात सगळ्याला काय. इथले करी देव आहे की वचन समूळाभिमान आमचा देश काय झालेला आहे याची सुद्धा काय नाही भान नाही. असं साध्य एकच आहे. साध्य काय आहे पण याच्यामध्ये काय आहे ही समाधी अशी आहे. तो कोणतंही कार्य जरी करीत असला तरी त्याची समाधी काय होत नाही. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे काय होत नाही. पश्यन शृण्वन् स्पृशन जिग्रहण नशनन गच्छन प्रपन विष्णुरन न कुर्वन्न मी काही करीत नाही माझ्याकडून काही होत नाही असं आहे. आपल्या ह्याच्यामध्ये दोन्हीचा उपयोग केलेला आहे ना. दोष आहे काय केलं. काही काही लोक म्हणत असं समाधीचा योगशास्त्राचा काय निषेध केलेला आहे. हे असं त्याच्यातला म्हणजे उणीव दाखवणं हे काय शेवटी साध्य काय फळं दाखवलेली आहे. त्याचे फळं एक याचं काय काय फलं आहे त्याचे फलाचा काय केलेला आहे निर्देश केलेला आहे. आणखी योगशास्त्राचा पोषक आहे. वेदांत शास्त्राला पूरक आहे. सर्व आहे. आणखी पुन्हा विचार आहे बघा समाधीचा विचार आहे. असली ते काही उणीव असेल तर बुद्धी उद्या अभ्यास करून या आपण त्याचा पुन्हा विचार भरून काढू उद्या.
सर्व आपलं प्रवचन म्हणजे सर्वांच्या मिळून काही त्याची चर्चा करणं हे सुद्धा काय त्याची चर्चाच आहे म्हटलं ते मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंत कथयंताची मान्य तंतुष्टंतीचं श्रमंतीचं हे काय आपला पाठ म्हणजे परवा शिकवण्याचा पाठ नाही आहे आपला आहे त्याचा काय बघायचा इथंच थांबू आणि घातलेला भाग याचा आपण विचार करू असलेली उणीव भरून नवतला फरक चांगला विचार करून या आपण उद्या आणि श्री